नमस्कार, मी सौ मृणाल महेश गवळी। आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे। त्याचं नाव आहे अख्खा मसूर पुलाव। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 वाटी तांदूळ घ्यायचे, 1 वाटी अख्खा मसूर, जिरे, ओवा, वनस्पती तूप, कढीपत्ता, आलं लसूण, पुदिना, कोथिंबीर, लिंबू, खडा मसाला, गरम मसाला, धणे, कोल्हापुरी चटणी, बुक्का, हळद, धणे पावडर, जिरे पावडर, टमाटा, बटाटा एक दोन्ही। आपण घेणार आहोत सुक्या लाल मिरच्या आणि हिंग। तेल थोडं तापल्यानंतर याच्या ऐवजी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या घरचे तूप वापरू शकता। तेल आपलं तापलेलं आहे, त्यात आपण आता जिरे घालणार आहोत आणि थोडेसे मेथीचे दाणे मी घालणार आहे त्यात जिऱ्यांसोबत। त्यानंतर थोडासा ओवा घालायचा, कढीपत्त्याची पानं, त्यानंतर पुदिन्याची पानं, त्यानंतर थोडासा हिंग, थोडासा खडा मसाला। त्यात तुम्ही गरम मसाल्यामध्ये जे काही सगळे प्रकार असतात ते सगळेच घ्यायचे। टमाटा, बटाटा घालून थोडंसं भाजून घ्यायचं। थोडीशी धण्याची पावडर, थोडी जिरेची पावडर, थोडी हळद थोडी जास्त घालायची जेणेकरून कलर आपला चांगला यायला हवा। थोडा बुक्का आणि कोल्हापुरी चटणी जी मिळते कोल्हापूरला फेमस आहे, कांदा लसूण चटणी, ती आपण घालणार आहोत यात। आता आपण लसूण 1-4 पाकळ्या घ्यायचे आणि आलं थोडं आपण तुकडे करून घ्यायचे। 2-3 मिरच्यांचे तुकडे घ्यायचे आणि थोडेसे धणे घ्यायचे। अशा पद्धतीने आपण हे बारीक वाटून घ्यायचे। थोडंसं भाजून घ्यायचे, थोडासा लिंबाचा रस पिळायचा जेणेकरून छान अशी आंबटसर चव येईल। मसाला आपला सगळा आता भाजून झालाय। आता आपण तांदूळ आपण धुवून घेतले, तसंच आपण अख्खा मसूर पण धुवून घेतलाय। साधारण तुम्ही 1 तांब्याभर पाणी उकळून घ्यायचे आणि त्यानंतर उकळलेलं पाणी आपण लागेल तसं टाकणार आहोत। उकळलेलं पाणी याला आता एक उकळी येऊ द्यायची आपल्याला। अजून थोडंसं पाणी लागेल आपल्याला, ते आपण गरम करून घेतलंय। आपण आता काढून घेऊ। ओके, आपला भात आता छान तयार झाला। आपण थोडंसं आता सजवून घेऊ। ही आपली रेसिपी अख्खा मसूर पुलाव तयार आहे। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा अस्सल होममेड रेसिपीज।